या संपूर्ण सृष्टीत असे एकमेव महानायक आहेत ज्यांनी आयुष्यात कधीही अपयशाचा तोंड पाहिले नाही, असं आपल्या शास्त्रात म्हटलंय. त्यांच्या मार्गात संकट आली नाहीत असं नाही, पण प्रत्येक संकटाला त्यांनी प्रचंड आनंद आणि अविचल विश्वासाने संधीत बदललं. कोण आहेत ते? ते आहेत परम तेजस्वी, अदम्य पराक्रमी, संकटमोचक श्री हनुमानजी. आज आपण त्यांच्या जीवनातील असे काही गूढ आणि लाईफ चेंजिंग धडे उलगडणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर विजय मिळवून देतील आणि तुमच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव करून देतील. तुमचा आदडलेला हनुमान तुम्हाला आज ओळखायला मिळेल. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात भवेत. या श्लोकात हनुमंतांच्या केवळ स्तुतीचे शब्द नाहीत, तर हे त्यांच्या जीवनतत्वांचे सार आहे. त्यांच्या स्मरणाने बुद्धी, बळ, यश, धैर्य, निर्भयता, आरोग्य, आळसाचा अभाव आणि प्रभावी वक्तृत्व यांसारख्या अद्वितीय गुणांची प्राप्ती होते. कल्पना करा, ही सारी रत्ने तुमच्या हाती आली तर तुमच्या जीवनात कोणती शक्ती कार्यरत होईल? हे गुण केवळ स्मरणानं मिळत नाहीत, तर त्यांच्या तत्वांना जीवनात उतरवून मिळतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला अनेकदा भीती वाटते, आत्मविश्वासाची कमतरता जाणवते, मोठी स्वप्न पाहता पण ती पूर्ण होतील की नाही याची शंका येते, किंवा एखादं काम हातात घेऊन ते अर्ध्यातच सोडून देता, नाही का? कधी शारीरिक, कधी मानसिक, कधी कौटुंबिक, तर कधी व्यावसायिक आव्हानांनी तुम्ही घेरलेले असता. हे सर्व होत असताना तुम्हाला एकटे आणि हतबल वाटतं, पण यावर उपाय काय हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या संस्कृतीकडे वळूया. अशावेळी आपल्याला पाश्चात्य सेल्फ हेल्प पुस्तकांची गरज नाही, कारण आपल्याकडे आपल्याच सनातन संस्कृतीमध्ये श्री हनुमानांसारखं असं एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या चरित्रातून आपण जगण्याचं प्रत्येक सूत्र शिकू शकतो. ते केवळ बलवान नाहीत, तर बुद्धिमतां वरिष्ठम म्हणजे बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असे हनुमंतराय आहेत. चला त्यांच्या दिव्य चरित्रातून 9 अमूल्य धडे शिकूया आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडवूया. हनुमानांचं जीवन म्हणजे ध्येयाप्रती असलेल्या अथांग निष्ठा आणि निस्वार्थ सेवेचं मूर्तिमंत उदाहरण. भगवान श्री रामचंद्रांप्रती त्यांची निष्ठा अविचल होती. जेव्हा सीतामातेच्या शोधाचं कार्य आलं किंवा लक्ष्मणासाठी संजीवनी आणायची वेळ आली, तेव्हा हनुमानांनी कसल्याही शंकेला मनात थारा दिला नाही. रामकाज लगी तव अवतारा, माझं जीवन रामकार्यासाठीच आहे, हा त्यांचा अटल विश्वास होता. कोणताही कार्य हाती घेताना ते सर्वात आधी पुढे सरसावत आणि म्हणत, हे मीच करेन, होईल की नाही, कठीण आहे की सोपं, असा विचारही त्यांच्या मनात येत नव्हता. जेव्हा 100 योजन अथांग समुद्र ओलांडायचा होता, तेव्हा त्यांनी केवळ रामनामाचा आधार घेतला आणि आपल्या संकल्पशक्तीने ते कार्य सिद्धीस नेले. आधुनिक विज्ञानही सांगतं की जेव्हा तुमची संकल्पशक्ती एखाद्या ध्येयावर केंद्रित होते, तेव्हा विश्वातील ऊर्जा तुम्हाला साथ देते. तुम्हालाही तुमच्या ध्येयाप्रती अशीच अचल निष्ठा आणि अदम्य संकल्पशक्ती ठेवायला हवी. कसं करायचं? रोज सकाळी तुमच्या दिवसाचं मुख्य ध्येय मनात ठरवा आणि ते पूर्ण करण्याची ठाम इच्छाशक्ती बाळगा. आज हे कार्य मीच पूर्ण करेन असं स्वतःला सांगा. संपूर्ण रामचरित्रात जिथे श्रीराम पत्नी विरहाने व्याकुळ, माता रडत आहेत, सुग्रीव चिंतेत, लक्ष्मण दुःखी आणि रावणासह सर्वच दुःखात आहेत, तिथे हनुमंत मात्र आरंभ ते अंत सदैव प्रसन्न आहेत. त्यांना चिंता नावाची गोष्ट कधी शिवतच नाही. हे एक विलक्षण रहस्य आहे की आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही जे काही करत असाल ते प्रसन्न चित्ताने, आनंदाने करा. जबरदस्ती नाही तर जबरदस्त करा. प्रसन्न मन हे ईश्वराचं निवासस्थान असतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं आणि आधुनिक मानसशास्त्रही याला दुजोरा देतं. आनंदी मन हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं, ज्यामुळे तुमच्या भोवतीचं वातावरण शुद्ध होतं. हसा, मनमोकळे हसा, कारण होईल तेच जे राम रची राखा. तुमच्या हातात फक्त कर्म आहे, फळ नाही. कसं करायचं? दिवसाची सुरुवात हसून करा. सकाळी उठल्यावर आरशात पाहून स्वतःला मी आनंदी आहे, मी उत्साही आहे असं म्हणा आणि हसा. प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद घ्या. कामाच्या ओझातूनही आनंदाचा क्षण शोधा. अथांग शक्ती असूनही हनुमानांमध्ये मीपणाचा लवलेशही नव्हता. कोणतंही मोठं कार्य सिद्धीस नेल्यावर ते त्याचं श्रेय नेहमी आपल्या आराध्य श्रीरामांना किंवा आपल्या गुरुजनांना देत असत. अरे प्रभू, हा तर तुमचा आशीर्वाद आहे, यात माझी काय योग्यता, असं ते म्हणत. कितीही मोठे व्हा, कितीही यश मिळवा, पण तुमचे पाय जमिनीवरच राहायला हवेत. ज्या व्यक्तीला वाटतं की मला सर्व काही माहीत आहे, काळ त्या व्यक्तीचा पत्ताही शोधू लागतो. अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. नम्रता हीच खरी शक्ती आहे, जी तुम्हाला लोकांच्या मनात आणि ईश्वराच्या कृपेत स्थान मिळवून देते. कसं करायचं? जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा त्याचं श्रेय इतरांना द्या. माझ्या टीममुळे हे शक्य झालं किंवा गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी यशस्वी झालो, असं प्रामाणिकपणे सांगा. छोटी सेवा करा, जसे मंदिरात पाणी वाटणे किंवा वृद्धांना मदत करणे. हे तुम्हाला नम्र ठेवेल. स्वयंसमर्थ असूनही हनुमानांनी भगवान सूर्यांना आपले गुरु मानले. ही किती मोठी शिकवण आहे. गुरु म्हणजे केवळ ज्ञानाची भक्ती नाही, तर ते तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारे, तुम्हाला संकटातून वाचवणारे आणि तुमच्यातील सुप्त शक्तींची जाणीव करून देणारे असतात. गुरुतत्वाचं महत्त्व आपल्या संस्कृतीत अनमोल आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही आत्मिक आणि भौतिक दोन्ही स्तरांवर प्रगती साधू शकता. योग्य गुरु निवडणे हे तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. कसं करायचं? तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती अशी निवडा जी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकेल. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असो वा नसो,
पण तिचा अनुभव आणि ज्ञान तुम्हाला प्रेरणा देणारे असावे. त्यांच्याशी नियमित संवाद साधा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्याचं पालन करा. हनुमानांच्या शब्दकोशात असंभव हा शब्दच नाही. 100 योजन समुद्र ओलांडणं, रावणाच्या लंकेत प्रवेश करणं, कालनेमीसारख्या राक्षसांना बाजूला सारून संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर जाणं, ही सारी कामं मानवी दृष्टीनं अशक्यप्राय वाटतात. पण हनुमानांनी ती केवळ आपल्या बळावर नाही तर बुद्धी, धैर्य आणि विवेकानं सिद्ध केली. लंकेत प्रवेश करताना सूक्ष्म रूप धारण करणं, रावणाच्या दरबारात चातुर्यानं संवाद साधणं, सीतामातेचा शोध घेताना संवेदनशीलता दाखवणं आणि संजीवनी बुटी ओळखता न आल्यानं संपूर्ण पर्वतच उचलून आणणं, हे सर्व त्यांच्या अद्भुत समस्या निवारण क्षमता आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. केवळ बळानं नव्हे तर बुद्धीच्या जोरावर तुम्ही मोठमोठी आव्हानं सहज पेलू शकता. कसं करायचं? जेव्हा कोणतंही कठीण काम समोर येईल तेव्हा हे माझ्यासाठी खूप मोठं आहे असं म्हणण्याऐवजी मी हे कसं करू शकेन असा प्रश्न स्वतःला विचारा. छोटे छोटे भाग पाडा, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करा आणि एक कृती योजना तयार करा. समस्यांपासून पळू नका, त्या सोडवण्यासाठी बुद्धीचा वापर करा. अथांग शक्ती असूनही हनुमानांनी कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाचा पुत्र मेघनाद याने ब्रह्मास्त्र सोडल्यावर ते सहजपणे त्यातून बाहेर पडू शकले असते, पण त्यांनी ब्रह्मास्त्राचा मान राखण्यासाठी स्वतःला बांधून घेतलं. सीतामातेचा शोध घेतल्यावर त्यांना सहजपणे उचलून लंकेतून बाहेर आणण्याची शक्ती होती, पण रामाच्या आज्ञेशिवाय त्यांनी ते केलं नाही. मर्यादा पालन हे धर्मनिष्ठेचं आणि आत्मसंयमाचं प्रतीक आहे. तुम्ही कितीही शक्तिशाली किंवा यशस्वी असाल, तुमच्या मर्यादांचं पालन करणं हे तुमच्या चारित्र्याची खरी ओळख आहे. हे तुम्हाला धर्ममार्गावर टिकवून ठेवतं. कसं करायचं? कितीही शक्तिशाली असलात तरी नेहमी नैतिक आणि सामाजिक मर्यादा पाळा. तुमच्या रागावर, वासनांवर नियंत्रण मिळवा. वचनबद्धता पाळा. असे केल्याने लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा आदर करतील. हनुमानांच्या जीवनातील एक गहन सत्य म्हणजे त्यांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी लागली होती. जांबुवंत ऋषींनी त्यांना त्यांच्या बालपणातील अथांग शक्तीची आठवण करून दिली, तेव्हाच त्यांनी समुद्र ओलांडण्याची प्रचंड झेप घेतली. ही कथा आपल्याला सांगते की तुमच्या आतही अथांग, सुप्त शक्ती दडलेली आहे. तुम्हाला फक्त तिला जागृत करायची आहे. तुमच्यातील चैतन्य शक्तीला, तुमच्या कुंडलिनीला जागृत करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि आंतरिक विश्वासाची गरज आहे. तुमच्यातील हनुमानाला ओळखाल तेव्हा कोणतीही भीती तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. कसं करायचं? दररोज सकाळी उठल्यावर शांतपणे बसा आणि तुमचे मोठे ध्येय काय आहे याचा विचार करा. माझ्यात हे करण्याची पूर्ण शक्ती आहे असं मनात वारंवार म्हणा. सकारात्मक ॲफर्मेशन्स वापरा. तुमच्यातील सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि एका कृतिशील योजनेसह पुढे जा. हनुमानांच्या अजेय शक्तीचं एक रहस्य म्हणजे त्यांचं अखंड ब्रह्मचर्य आणि आपल्या आराध्याप्रती असलेली अटूट श्रद्धा. त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं आणि आपली संपूर्ण ऊर्जा रामकार्यासाठी समर्पित केली होती. ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ अविवाहित असणं इतकाच नाही, तर आपल्या मनाला, विचारांना आणि कृतींना एका उच्च ध्येयाप्रती एकाग्र करणं. हे आत्मसंयम तुम्हाला ओजस आणि तेजस प्रदान करतं, ज्यामुळे तुमचं शरीर, मन आणि आत्मा दैवी ऊर्जेने भारले जातात. हीच ऊर्जा तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटावर विजय मिळवून देते. कसं करायचं? आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. अनावश्यक गोष्टींपासून मन दूर ठेवा. दिवसाचा काही वेळ ध्यान आणि योग यासाठी द्या. इंद्रियांचं नियंत्रण करा, म्हणजे मोबाईल, टीव्ही किंवा नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. यामुळे तुमची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल. हनुमानांनी केवळ बळाने नव्हे तर आपल्या प्रभावी संवादाने आणि मुत्सद्देगिरीनेही अनेक कार्य सिद्ध केली. ते श्रीरामांचे दूत म्हणून सीतामातेजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने संवाद साधला, ज्यामुळे सीतामातेचा विश्वास त्यांनी संपादन केला. रावणाच्या दरबारात त्यांनी आपलं वक्तृत्व आणि चातुर्य दाखवून रावणाला आव्हान दिलं. संकटाच्या वेळी योग्य शब्द, योग्य स्वर आणि योग्य वेळ साधून तुम्ही मोठी कामं साध्य करू शकता. तुमच्यातील वाक्पटुत्व हा एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. कसं करायचं? बोलण्याआधी विचार करा. तुमच्या शब्दांमध्ये सत्यता आणि नम्रता असावी. स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची सराव करा. लोकांना ऐका, त्यांच्या भावना समजून घ्या आणि मग प्रतिसाद द्या. कडवट सत्य गोड शब्दात कसं मांडायचं हे शिका. बंधूंनो, हनुमानांचे हे गुण केवळ ऐकून थांबायचे नाहीत, तर ते तुमच्या जीवनात रुजवायचे आहेत. त्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय. 1. नित्य हनुमान चालीसा पठण. दररोज सकाळी स्नान झाल्यावर एका शांत ठिकाणी बसून 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा. यातील प्रत्येक चौपाळी सकारात्मक स्पंदनांनी भरलेली आहे, जी तुमच्या मनात धैर्य, आत्मविश्वास आणि अष्टसिद्धी नवनिधी प्राप्त करण्याची आंतरिक शक्ती निर्माण करते. ही केवळ स्तुती नाही, तर तुमच्या मनाला एकाग्र करणारी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी साधना आहे. यामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार होतं. महाराष्ट्रात विशेषतःने भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. या स्तोत्राचे नित्य पठण केल्याने शारीरिक आणि मानसिक बळ वाढते, भीती दूर होते आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते. जेव्हा तुम्हाला कोणत्याही मोठ्या कामात अडथळे येत असतील किंवा तुम्ही एखाद्या भीतीखाली असाल, तेव्हा हे स्तोत्र तुम्हाला अभय देईल. या स्तोत्राच्या प्रत्येक शब्दात हनुमानांचे शौर्य आणि शक्ती सामावलेली आहे. तुमच्या आजूबाजूला गरजूंना मदत करा. कोणतंही काम हे रामकार्य समजून करा, फळाची अपेक्षा न ठेवता.
हीच खरी कर्मयोगाची शिकवण आहे, जी तुम्हाला आंतरिक समाधान देते आणि तुमच्या कर्मांना शुद्ध करते. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करता तेव्हा तुम्हाला कोणाचीही स्तुती किंवा अपेक्षा नसते. त्यामुळे तुमचं मन शांत राहतं. यामुळे तुमचं भाग्यही बलवान होतं. सूर्यनमस्कार आणि गुरु उपासना. हनुमानांचे गुरु सूर्यदेव आहेत. दररोज सकाळी 10-12 सूर्यनमस्कार घाला. यामुळे शरीर निरोगी आणि मन तेजस्वी राहते. शारीरिक बळ वाढते आणि एकाग्रता साधते. सूर्याची उपासना तुमच्यातील अग्नितत्व जागृत करते, जे तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह प्रदान करते. सूर्यनमस्कार फक्त व्यायाम नाही, तर ती एक संपूर्ण साधना आहे, जी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या मजबूत बनवते. सूर्योदय होताना सूर्यासमोर उभे राहून हात जोडून सूर्यनमस्कार घालताना ओम मित्राय नमः असा जप करा. 5. हनुमानजींचे ध्यान व उपासना. जेव्हा एखादे मोठे आव्हान समोर असेल तेव्हा हनुमानजींच्या रूपाचे ध्यान करा. त्यांच्या सामर्थ्याची कल्पना करा. यामुळे तुम्हाला एक अदृश्य बळ मिळेल. मंगळवार किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणे, तेल वाहणे, वडाच्या पानांचा हार अर्पण करणे किंवा सुंदरकांडाचं पठण करणे ही सुद्धा प्रभावी उपासना आहे. ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती निर्माण होते. मंदिरात गेल्यानंतर हनुमानांच्या चरणी तुमची समस्या सांगा आणि तुम्हीच मला यातून बाहेर काढाल असा विश्वास ठेवा. घराच्या दक्षिण दिशेला हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते. ही दिशा शक्ती, धैर्य आणि मंगळ ग्रहाची प्रतीक आहे. मात्र शयनकक्षात मूर्ती नसावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो नेहमी भिंतीवर टांगताना त्यांचा चेहरा दक्षिण दिशेला असावा असे वास्तुशास्त्र सांगते. हे घरातून नकारात्मकता दूर करतं आणि धैर्य वाढवतं. बंधूंनो, हनुमानजी आपल्याला हेच शिकवतात की प्रत्येक मानवाच्या आत अथांग शक्ती दडलेली आहे. गरज आहे ती फक्त तिला जागृत करण्याची. आत्मविश्वास, निष्ठा, नम्रता, बुद्धी, धैर्य आणि संयम हे गुण ज्याच्या ठायी आहेत त्याला कुठलेही संकट मोठे वाटत नाही. तो प्रत्येक संकटावर हसत हसत मात करतो आणि यशस्वी होतो. चला तर मग आजपासून आपण सर्वजण हनुमानजींना या गुणांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प करूया. तुमच्यातील हनुमान शक्तीला जागृत करूया. कुठल्या तरी एका गुणावर लक्ष केंद्रित करा आणि तो तुमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. बघा आपले जीवन कसं चैतन्यमय होऊन जाईल. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. या रामदूताला, सर्व गुणांच्या मूर्तीला मी शरण जातो. त्याचे गुण आपल्या जीवनात उतरवो हीच प्रार्थना. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान. ओम नमः शिवाय.